नमस्कार, मी भारती पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत थोडंसं हेल्दी, थोडंसं ऑइली. तर बीट घेतलेलं आहे स्वच्छ धुवून. गॅसवरती कुकर ठेवायचा, बीट ठेवून एक शिट्टी द्यायची कुकरला. आता इथे डिशमध्ये मी पाऊण वाटी पीठ घेतले, म्हणजे बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर. चवीनुसार घालायची आहे लाल मिरची पावडर. तर 1 चमचा मिरची पावडर घातली आहे. आता थोडासा ओवा हातावरती क्रश करून घालायचा. पाणी घालायचं आणि थोडंसं जाडसर असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. गुठळ्या नाही झाल्या पाहिजे आहेत. तर पाणी घालायचं, थोडं थोडं पाणी घालत त्याला जाडसर असं भिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघा, आता घालायचं याच्यामध्ये मीठ. अर्धा चमचा मीठ घातले आणि थोडीशी साखर घालायची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गुठळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या आणि रेस्ट करायला ठेवून द्यायचं हे अगदी 10 मिनिटासाठी. आता हे बाजूला ठेवूया आणि आपला कुकरची एक शिट्टी झालेली आहे. कुकर खोलायचा, बीट काढायचं. बीट किती छान एका शिट्टीमध्ये फार नाही शिजलं जात, पण वरतून थोडंसं शिजलं जातं ते. आता साली काढून घ्यायच्या आणि हा जो जाडसर भाग आहे तो सगळा काढून घ्यायचा. मधली साल नाही काढली तरी सुद्धा चालेल, पण मी पूर्ण साल काढून घेतलेली आहे. साल काढून घ्यायची व्यवस्थित. शिजवून घेतल्यामुळे साल व्यवस्थित निघली जाते आणि आपण एरवी अशीच साल काढायला गेलं तर बिटाचा खूप सारा भाग निघला जातो. तर साल पूर्ण काढून झाली आहे. आता छोट्या आलं किसायच्या किसणीने याला आपण किसून घेणार आहोत. छोट्या किसणीने बारीक असं किसलं जातं बीट, कारण बीटाला जरी एक शिट्टी दिली असली तरी बीट आतून थोडंसं कच्चं असतं. त्यामुळे एकदम बारीक किसणीने किसून घ्यायचं. खूप छान असं व्यवस्थित ते किसलं जातं. आता हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. याच्यामध्ये मिक्स करायचं आहे दही. तर त्यासाठी मी 3 चमचे दही आधीच काढून घेतलेलं आहे बाजूला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता. पण अगदी फार दही झालं तर मग दह्याची चव येते आणि बिटाची चव कमी होते. आता गॅसवरती कढलं ठेवलंय. तेल घालायचं 2 चमचे, छोटे 2 चमचे तेल घातलेले आहे मी याच्यामध्ये. आणि फोडणीसाठी घालणार आहोत आपण थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे, 7-8 मेथी दाणे, थोडेसे धणे घालायचे, 2 हिरव्या मिरच्या कापून घालायच्या आणि कढीपत्ता. हे सगळं छान फोडणी तडतडू द्यायची आणि तयार करून घेतलेल्या बीटवरती ओतायची आणि आपली ही बीटरूटची कोशिंबीर तयार झालेली आहे. झाली की नाही हेल्दी. आता हे मिक्स करून घेऊ व्यवस्थित. याच्यामध्ये घालायचं आता मीठ आणि थोडीशी साखर. मीठ नेहमी कोशिंबीरमध्ये शेवटी घालायचं. मीठ आधी घातल्यामुळे पाणी-पाणी होतं आणि कोशिंबीर पातळ होते. म्हणून बीट नेहमी कोशिंबीर खायच्या वेळीच घालायचं कोशिंबीरमध्ये. खूप छान घट्ट राहते कोशिंबीर आणि अशा प्रकारे आपली बीटाची कोशिंबीर तयार झालेली आहे. आता हे बाजूला ठेवूया आपण आणि जे आपण मिश्रण केलंय पिठाचं ते बघूया. व्यवस्थित मिक्स केलंय. आता हे झाकून बाजूला ठेवूया थोड्या वेळासाठी आणि तयार करून घेतलेलं पीठ बघूया. तर पीठ छान भिजले, जवळजवळ 10 ते 15 मिनिटं पीठ भिजलेलं आहे. आता घालायचा याच्यामध्ये पाव चमचा सोडा, खायचा सोडा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. भजी करताना किंवा कोणताही पदार्थ करताना सोडा नेहमी शेवटी घालायचा. गॅसवरती कढई ठेवायची, तेल घालायचं आणि गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं. गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे. तेल गरम होईपर्यंत, नंतर मीडियम करायची. तर इकडे मी मेथी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून ठेवली होती. स्वच्छ धुवून पाणी सुद्धा सुकवून घेतलेलं आहे. लांब मेथी अशीच घेतलेली आहे कारण याची आपण भजी करणार आहोत. थोडीशी वेगळ्या पद्धतीने. तर मेथी घ्यायची आणि अशी पिठामध्ये मिक्स करून तेलामध्ये सोडून द्यायची. खूप छान भजी होतात. एकदम कुरकुरीत आणि मस्त. तेल सुद्धा फार धरत नाहीत. होतात सुद्धा कुरकुरीत. तर अशा प्रकारे सगळी भजी सोडायची कढईमध्ये. गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि छान अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची. तर भजी भाजतायत तोपर्यंत इथे मी कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर सुद्धा लांबच घेतली आहे, कापलेली नाहीये आणि इकडे आपली भजी पूर्ण तयार झालेली आहे. भज्याचे म्हणजे कढईचे तेलाचे बुडबुडे पूर्ण बंद होईपर्यंत नेहमी भजी तळून घ्यायचे आहेत. कारण बुडबुडे बंद झाले की समजायचं भजी खूप छान अशी तळलेली आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, नाहीतर करपू शकतात भजी. आणि कोथिंबीर सुद्धा जशी आपण मेथीची भजी सोडली त्याच प्रकारे कोथिंबीरची सुद्धा भजी सोडायची आहेत. पण कोथिंबीर घेताना एक नाही घ्यायची आहे, पातळ असते कोथिंबीर. अगदी 4-5 काड्या सोबत घ्यायच्या आहेत.
आणि अशा प्रकारे आपली कोथिंबिरीची भजी आणि बीटाची कोशिंबीर तयार झालेली आहे. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा.